बघा समोर पडक्या घरासदृश काहीतरी दिसतंय. कोणीतरी असेलही कदाचित. बघूया. ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं तिकडे, मग एक काम करूया, इकडेच बसूया. अंकल सॉरी, थोडा वेळ लागतोय, ती उचलतच नाहीये, म्हणजे रेंजच नाहीये तिला. अरे नो प्रॉब्लेम बेटा. है माझ्या छोकराची खुशी मध्येच माझी खुशी आहे. तू फोन ट्राय कर, लागेल तुझा मम्माला फोन. काय गे बदले, तुला माहिती होतं ना ते दोघं फिरायला गेले, मग त्या हितेंच्या आईकडे काडी कशाला घातलीस? अहो मी कुठे काड्या घातल्या? आता तुम्ही जे मला सांगितलं तेच मी त्यांना सांगितलं. तर खरं खोटं काय मला काय माहिती. आपण खोलीत बसूयात ना प्लीज, तुम्ही बसा ना, मी करते ट्राय. वल्लीबेन, मी काय म्हणते, ते सौरभराव पण काय सकाळपासून दिसत नाही आणि अनामिकाबेनचा फोन पण नाही लागत. मग ते दोघी संगतीच गायब झाले का? हो ठीक आहे ना, जातात ते ऑफिसला एकत्र, मित्रच आहेत. म्हणजे काय लगेच डेटवर गेलेत असा अर्थ होत नाही ना त्याचा. मित्र? हाय हाय, तारी मम्मीने बॉयफ्रेंड छे? मग अरे सरलाबेन, तरत निष्कर्षवर यायचा नाही. हा तुम्ही पण काय, अरे ती तिची मम्मा आहे, ती येणार. अरे तिची ममता आहे त्याच्यावर, ती येणारच. ममता वगैरे ठीक आहे, त्यांचे पप्पा, तिची मम्मीनी तिच्या पहिल्या नवऱ्याला घराबाहेर हाकलून टाकला, त्याचा काय? आणि मागच्या वेळी तिचा बॉयफ्रेंड आलेला घरी, तुम्हाला किती काय बोलून गेला, आठवण आहे ना? हो. एक मिनिट, ती घरी बी येते? इथे तुझ्या मम्माला सांग, उगीच माझ्या मम्मा बाबतीत काहीतरी बोलून डोकं फिरवू नकोस, कळलं ना? माझ्या मम्माला मित्र असू शकत नाहीत का? हो. तिला सांग ना. मस्त चांदणं पडलंय, भरपूर घाम येतोय, तहान लागले, भूक लागली आणि जंगल आहे. थोड्या वेळाने वन्य प्राणी येतील, त्यांच्याबरोबर सहभोजनाचा आस्वाद घेऊया, तुम्ही आणि मी. एन्जॉय. तू हे तू काय करतोयस? तुला वेळ लागलाय का? पट्या तुझं काय चाललंय? असं जंगलात फटकल मारून कोण बसतं? मी मी गरम आहे. राधा, ए राधा, इथे इथे इथे. तू कशाला काळजी करतेस? येईल ना तुझी आई. हा, एक काम कर, तू शांतपणे इथे बस, तुझ्यासाठी पाणी आणते. हा,
शूज आहे. हे बघा, राधा, मी तुझ्यावर आणि तुझी मम्मीवर विश्वास ठेवला होता. तुझी मम्मी मला बोलली होती की मुलाला लिव्हिंग मध्ये राहून द्या. मी राजी झालो की नाही. हितेंचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी शगुन घेऊन पण आलो की नाही. हे सरलाबेन, तुझ्या मम्मीसाठी काही बोलत होत. जर मी तुझा पर्स घेतला, मी तिला सांगितला की राधाची मम्मी येणार ती, कारण की तिची ममता आहे त्याच्यावर. सांगितलं की नाही मी? सांग मला. अंकल तुम्ही असं का बोलताय अचानक? अनर्थ झाला. जो नहीं होना था ना वही हुआ. हे बघ काय आहे. बघ हे बघ काय आहे. तुझा मम्मानी आमचा बिरादरी मध्ये परत नाक काप्याचे. हे बघ काय, बघ ते. मी तुला सांगतोय राधा, हे दोघी जण पुन्हा मध्ये नसणार. हे लोक बाहेर गेलेले आहे फिरायला, मजा करायला बाहेर गेले ते लोक. बघ काय करतात ते. शी, लाज वाटते मला. हे बघा, तुम्ही उगीच अर्थाचा अनर्थ करू नका. ती राधाची आई आहे म्हणजे तिला तिचं आयुष्य काही नाहीच आहे का? असावं ना मावशी, पण मुलीच्या लग्नाची बोलणी करायच्या वेळेला आईनी मित्राबरोबर गायब व्हायचं का? की मग नाही का ती तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये? आता मी माझा बिरादरी मध्ये काय टोन दाखवू? काय टोन दाखवू? हे तुझी मम्मी है ना, आप दोनों एक होना वो ऐसा इश्ती नहीं है. काही करतात, तुमचे प्लान फ्लॉप करतात तुझी मम्मा. आ छोकरी मैंने ज्योतिष નથી, संस्कार જ નથી જે આ છોકરીમાં. हे बघ राधा, तुझी मम्मीवर प्रेम असणारच, पण एक बात लक्षात ठेव, की एक छोकरा आणि एक छोकरी कधी फ्रेंड असू शकत नाही. कळलं? चल इथे. हॅलो, चलो बदा, चलो. राधा, तिथे थांब. तू माझ्या बरोबर चालतोस. पण कुठे? लोणावळा. पट्या, आत कोणी नसलं तर? ते चांगलं ना, जरा पाठ टेकायला, आराम करायला हक्काची जागा मिळेल. आणि आत कोणी असलं तर? हो तर मदत मिळेल. ऐक ना, तुला रिस्की नाही वाटत आहे अशा सामसूम घरात आपण जाणं? म्हणजे आपण इकडे येणार आणि आपल्याला लुटायला आतली माणसं सज्ज असणार. इतकं फिल्मी आयुष्य नाहीये आपलं. तुम्ही थांबा, मी बघतो. पट्या, थांबा, मी बघतो. काय झालं पायाला? मुरगळला का? आता धावताना मुरगळला का? मी बघू का एकदा? मी जरा बघू का? म्हणजे तुमचा हात, तुमचा हात लागतो. पट्या, तुझ्या सहवासात कुणाचाही मूड जास्त वेळ ऑफ राहूच शकत नाही. बघा, दिले की नाही देवानी संधी तुम्हाला?
म्हणलात ना मूड ऑफ राहूच शकत नाही म्हणून. आता चुकलं रस्ता तर एन्जॉय करूया. मला ना आश्चर्य वाटतं, तुझ्यासारखा सगळ्या मुलींना हवा हवासा वाटणारा इतकी वर्ष सिंगल कसा काय राहिला? मला हवीहवीशी वाटणारी मिळाली नाही म्हणून. चला गप्पा मारून आणि हसून खिदळून पोट भरत नाही. सकाळी किती वाजता निघालोय आपण? पोटात अन्नाचा दाणा नाही माझ्या. मी तुम्हाला सांगतो, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. इथे काय मिळेल? पण इथे आसपास काहीच दिसत नाहीये. काय करणार होत आपण? असं कसं? इथे एरवी राहणारी माणसं काहीतरी सोय करत असतील ना स्वतःची. बघतो ना काय मिळतं. मी बघतो. पट्या, हा जास्त लांब नको जाऊस. तुम्हाला माझा सहवास आवडतो, पण इतका आवडतो माहिती नव्हतं मला. मी तसं लांब नाही म्हणाले. मग कसं म्हणत होता? आता काळजी करू नका, लवकर येतो. हा कुंदा, बोल ग, काय न्यूज आहे? अगं, तुला माहितीये का हे दोघं हरवलेत? अरे वा, मस्तच की. म्हणजे दोघांना एकत्र यायला संधी तरी मिळेल, बोलणं तरी होईल का दोघांचं निवांत. हो हो, मलाही तसंच वाटत होतं ग. हो ना. आणि त्यांचा पत्ता आहे. हा, चंद्याकडे पत्ता आहे. चला, म्हणजे दोघही मार्गी लागतील असं वाटायला लागलंय आता. अगं, पण तुला सांगू का, त्या राधाच्या सासरची मंडळी आली होती ना इकडे. अगं बाई, तिथे येऊन तमाशा केला का काय त्यांनी? ते तर काय विचारू नकोस. अगं, पण अनामिका सौरभ बरोबर बाहेर गेले हे ऐकून जे काय खटके उडाले, काय सांगू. आता ती राधा हितेनला घेऊन यांच्या मागावर निघालीये. जाम संतापले बाई ती. झालं म्हणजे गालबोट लागलंच त्यांच्या एकांताला. हो ना. अगं, पण तिला पत्ता थोडा सापडणार आहे. न सापडवत म्हणजे मिळवली. हो ना. ए रामा रामा, फोन ठेव. मी मला दुसरा फोन करायचा आहे. चल चल, बाय बाय बाय. अगं हो हो हो. हा, बोल माई मावशी. हा, अरे संध्या, तुझ्याकडे सौरभचा पत्ता आहे ना? हो, आहे ना. हा, तो कुणालाही द्यायचा नाही. नाही, मी कोणाला देणार आहे? हा, नाहीच द्यायचा. हे बघ, जर तुला वाटत असेल ना सौरभचा संसार सुखी व्हावा, सौरभच्या संसाराची सुखानं सुरुवात व्हावी, तर हा पत्ता कुणालाही द्यायचा नाही. नाही ग बाई. आणि ती राधा इकडनं त्या हितेनला घेऊन यांच्या मागावर निघाली आहे. ती तुझ्याकडे आली तर तिला अजिबात कसली मदत करायची नाही. आणि समजा मदत केलीस तर तुझे फुलातल्या चड्डीतले फोटो आणि चिमणी यांची गाठ घालून दे. चालेल का? अगं माई मावशी, मी मेलो तरी तो पत्ता कोणालाही सांगणार नाही. चला, ठेवते फोन. आता हळू घे प्लीज प्लीज प्लीज. ऑलरेडी 100 टच केले. रिस्क येते. असू दे. माझ्या मामाने एक तर वाट लावली आयुष्याची आणि मस्त बाहेर फिरते. तिलाही कळू देत ना तिच्या वागण्याचे रिप्रिकॉशन्स आहेत ते. फार काही मिळालं नाही. मी अरे वा, अहो, तुम्ही एवढ्या वेळात चूल वगैरे मांडली? कारण मगाशी मी गेलो तेव्हा ह्यातलं काहीच नव्हतं. कसं काय? अरे पट्या, मी आई आहे आणि हाडाची इंटिरियर डेकोरेटर आहे. येतो हो नाही था दे. मान गे. बरं ऐका ना, माझी बॅग पण ठेवता का? मी तुमची बॅग आत ठेवून आलो. अरे पण ही इथे का? कळेल थोड्या वेळाने.
तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे ना पट्या? गाणं ऐकू येत नाही मला. बघतोय. काय बघतोस? बर पट्या, हे सगळं कापायला चिरायला सुरी विळी काहीच नाहीये. माझ्याकडे याचं सोल्युशन आहे. एक मिनिट हा. घरातनं बाहेर पडलो आणि एखाद्या नवीन जागी जायचं असेल, स्पेशली एखाद्या नवीन ठिकाणी, की मी ठेवतो या सगळ्या गोष्टी, नेहमी उपयोगी येतात. पट्या, जरा ते पातेलं ठेवतोस छोट? अरे, तुम्हाला पाणी कुठून सापडलं? ते वाटेत ओढा लागला होता ना, त्यातून. पट्या, तेल काही सापडलं नाही, त्यामुळे पाण्यातच शिजवली आहे भाजी. हो, काहीच हरकत नाही. त्यानिमित्ताने काहीतरी नवीन खायला मिळेल, म्हणजे जरा वेगळी चव. येस, तिखट मीठ पण नाहीये. एक मिनिट. हे घ्या, तिखट मीठ. अरे वा, बरं एक काम कर, थोडासा गोडा मसाला, थोडा काळा मसाला, मोहरी, जिरं आणि मला वाटतं गरम मसाला पण दे. थट्टा करू नका. चंद्या पेरू आणणार होतं तिकडे, म्हणून मीठ आणि तिखट ठेवलं होतं बरोबर, बाकी काही नाही. मला आपलं वाटलं तुझ्या बॅग मध्ये काही सुपर पास वगैरे आहेत की काय, म्हणजे जी वस्तू मागू ती मिळते. सिंपल. ती जादूगाराची पोतडी असते ना, एक एक वस्तू तो त्यातून काढत जातो, तशी. तुझी बॅग नसती तर आपण काय केलं असतं पट्या? हा, मस्त वासायला लागला आता. छान शिजतंय सगळं. तुम्हाला सांगतो, आज खूप दिवसांनी मी जेवायला फक्त भाजी खाणार आहे. मज्जा. पट्या, तुझी जी कोणती मैत्रीण आहे ना, प्रेयसी, ती एक नंबरची लकी पण आहे आणि नाहीये पण. म्हणजे अशा सगळ्या वस्तू जवळ ठेवणारा, तिची काळजी घेणारा नवरा तिला मिळेल म्हणून ती लकी. पण आता इथे हे सगळं अनुभवायला ती नाहीये म्हणून अनलकी. हसायला काय झालं? नाही, काही नाही. हसायला काय झालं? काही नाही. पट्या, तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतंय, ते आवडत नाहीये का तुम्हाला? नाही, असं मी म्हणाले नाहीये. उलट मला मज्जाच येते. अरे, पण तुला असं वाटत असेल ना की आता इथे माझ्या जागी ती असायला हवी होती. मला तुमचा सहवास खूप आवडतो मिसनामध्ये. पूर्वी आवडायचा, आताही आवडतो. आता मला तुझी भीती वाटतेय पट्या.
माझ्या मनात काय चाललंय याबद्दल तुमच्या मनात खूप गैरसमज आहेत, म्हणून मी माझ्या मनातलं स्पष्टपणे बोलून दाखवलं. मी आपलं हेच धरून बसले की कॉलेजमध्ये तू माझ्या मागे होतास. आता ही मुलगी कोण आहे, ही तुला कधी भेटली, तू तिच्या प्रेमात कधी पडलास, हे सगळं मला काही माहितच नाहीये. 22 वर्षात सगळं किती बदललं ना पट्या. काहीही बदललं नाही. आहे अरे, म्हणजे मला कळतच नाहीये की मी इथे काय करतेय. मला खरंच यायचं नव्हतं. कदाचित स्वतःलाच नव्याने भेटण्यासाठी आपल्या आयुष्यात आला असेल हा ब्रेक, म्हणजे चेंज म्हणून. कसला चेंज? रोजच्या रुटीन मधनं, म्हणजे आई, मम्मी, दादा या असल्या भूमिकांमधनं बाहेर पडून कदाचित अनामिका आणि सौरभ म्हणून एकमेकांबरोबर वावरल्यावर आपण स्वतःला नव्याने भेटू, म्हणून आला असेल असा ब्रेक, असा चेंज.